ऐकाय बसलं सारं गाव तुम्हा सांग तुम्ही माझं नाव दादा पाटील महाराज तुझा भारूड सुरात लाव मला म्हणत्यात तानाजीराव तुझा भारूड सुरात लाव मला म्हणत्यात तानाजीराव मला म्हणत्यात तानाजीराव तुझा भारूड सुरात लाव मला म्हणत्यात विठ्ठल 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 काय म्हणले महाराज मी रंगान काळा मी दिसायला गोरा हे या अंगात लय चाळा मी कधी नाही हरायचा माझा नाद नाही करायचा ज्याची गारुड्याची जात इसका करावा नागिनीच्या वारुळामध्ये हात मर्दानीच घालावा कसा दादा पाटील महाराज येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळाचे काम नव्हे याजसाठी केला होता 8 तास ह्या बाळाला वाढदिवस आहे बरं का तुम्ही थाटा माटानं वाढदिवस केलाय वाढदिवस बाकी वाढदिवस वेगळा असतात भजन भारुड कीर्तन नसत्या बरं का पण तुम्ही कार्यक्रम भारुडाचा ठेवला तुमचा आभारी आहे येळकोट म्हणता का राहिना आधी होती दाशी पटराणी केली ती जशी तिचं थोरपण जाईना मूळचा स्वभाव जाईना ऐकाय बसलं सारं गाव तुम्हा सांग तुम्ही माझं नाव दादा पाटील महाराज तुझा भारूड सुरात लाव मला म्हणत्यात तानाजीराव तुझा भारूड सुरात लाव मला म्हणत्यात तानाजीराव मला म्हणत्यात तानाजीराव तुझा भारूड सुरात लाव मला म्हणत्यात तानाजीराव बसलं सारं गाव तुम्हा सांग तुम्ही माझं नाव ऐकाय बसलं सारं गाव तुम्हा सांग तुम्ही माझं तुझा भारूड सुरात लाव पुळजवाडी माझं गाव भारूड सुरात लाव मला म्हणत्यात तानाजीराव तुझा भारूड सुरात 2 वर्ष हो तुझी बघत तू वाट 2 वर्ष हो तुझी बघत होतो वाट त्यानंतर आता पडली या गाठ गाठ पडल्यावर नको जाऊ तू गर्वात गाठ पडल्यावर नको जाऊ तू गर्वात भारूड सुरात लाव तुझा भारूड सुरात लाव मला म्हणत्यात तानाजीराव
तानाजीराव भारुड तुला लगाव मला भंगात तानाजीराव मला भंगात तानाजीराव वजन आहे दादा पाटील महाराजांचं त्यामुळे तर लोक भरपूर आले ते ऐकायला भरपूर वजन आहे तुमचं घरची माणसं नाही ती घरची माणसं तर यायला पाहिजे बर का कसं आहे पाटील तुमचं काम पाटील सांगेल ती पूर्व दिशा ब्राह्मण सांगेल ती अमुषा नाही राखेल तेवढेच मिश्रायच्या पाटील बर का आधी होती नाशी मुळ पदालती जशी तिथं थोरपण जाईना मूळचा स्वभाव जाईना आधी होता संत संग तुका झालास की रे पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळचा स्वभाव जाईना प्रपंचामध्ये सुख नाही महाराज प्रपंचामध्ये सुख आवाज मिळणार नाही कसं सुख मिळेल प्रपंचामध्ये प्रपंचा करावा नेटका कुठे दिसुनी फाटका आणि आत असावा परमार्थाचा चुटका मग प्रपंचा मोठा होतो कबीराने कमाल केली कबीराचा मुलगा कमाल दोघं बापल्याक शिकारीचा नाद शिकार करायला गेली दोघं शिकार झाली दोन धड्या पाऊस लागला वारं सुटलं आता नदी अलीकडे यायचं कसं असा पाऊस पडला नदी भरली गस आता अलीकडे कसं यायचं नदी अलीकडे अगोदर वलाडून गेली तिकडे पुढं अलीकडे यायचं कसं वरने का अस्वल आलतो आता अस्वल तिकडून हात आलतो ते कबीराला म्हणलं कमाल पप्पाजी अनुगा म्हणला जाऊन ते अस्वल इकडं आणजेवा म्हणला आणजेवा कबीराला सुरफुळी मारली त्या नेमकं अस्वला पशी निघालो कमाल त्या अस्वलाला काय आधार नव्हता त्यानं मारली मिट्टी तिकडून कबीराला हाक मारली बेटा कमाल म्हणला छोड़ दे तिकडून कमाल म्हणला पप्पाजी मुझे छोड़ता है पण मेरी कुत्ती नहीं छोड़ता है जर का एकदा परपंचाची नख जर आपल्या अंगामध्ये घुसली तुम्ही किती बी सोडा प्रयत्न करा ती नख बाहेर निघत नाही ती तुम्ही परपंच चांगला केला एक नंबर पर समाज का जो फसला नाही गायन करशी गायकीच होशी परी तू वैष्णव न होशी रे जना पुराण वाचशी पुराणिकच होशी परी तू वैष्णव न होशी रे जना तीर्थाला जाशील कापडिकच होशील परी तू वैष्णव न होशी रे जना नाम म्हणे नाम केशवाची घेशी तरीच तू वैष्णव होशी रे जना आनंद झाला माझ्या मनाला बऱ्याच दिवसात गावलाई र तुझ्या बापाला सोडणार नाही माझ्या गळाला लागलाय र तुझ्या बापाला सोडणार नाही माझ्या गळाला लागलाय र तुझ्या बापाला सोडणार नाही माझ्या गळाला लागलाय रे तुझ्या बापाला सोडणार नाही आनंद झाला माझ्या मनाला बऱ्याच दिवसात घावलाय र जय श्रीराम तुझ्या बापाला सोडणार नाही माझ्या